तर खूप जास्त मेहनत, पैशाची जमवाजमव, सर्व प्लॅनिंग प्लॉटिंग करून शेवटी मी आणि माझे मित्र आम्ही चाललोय मनाली. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, आम्ही सर्व चाललोय मनालीला. तर मी ज्यांच्यावर चाललोय म्हणजेच माझे परम मित्र, माझे साथीदार, त्यांना मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. आधी सगळ्यात आधी माझा राईट हँड धीरज जांभळे, त्याचाच भाऊ सिद्धेश जांभळे. नाही काय असं कसे त्याचाच मित्र, तो मित्र बोलणार नव्हता पण लौकिक प्रज्ञेश. हे असे झाले टाइमपासला नल्ले. यांना आयटमवर पैसे उडवायला पैसे असतात पण ट्रिपवर यायला पैसे नसतात, हे त्यातले. आणि एक जण आहे तो आपल्याला मुंबई सेंट्रललाच भेटेल डायरेक्ट, तो म्हणजे माझा भाऊ प्रथमेश. म्हणजे आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे मुंबई सेंट्रल. आता इथून आम्ही मुंबई सेंट्रलला जाणार आहे. आता आम्ही का थांबलोय? आम्ही थांबलोय उनोसाठी. उनो यायचा आहे. नो मर्सी, नो मर्सी, उनो नो मर्सी. साधा उनो नाही, नो मर्सी. ब्लिंकिट केलाय, तो येईल, मग तो घेऊन मग निघूया. हा, तर गाईस आता वाजलेत 9:30 आणि आता आम्ही पोहोचलोय मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन. आता आम्ही दोन गोष्टीची वाट बघतोय. एक म्हणजे आमची ट्रेन, तिचा टायमिंग आहे 11:10चा, म्हणजे आमच्याकडे 1.5 तास आहे अजून. आणि दुसरी ज्या गोष्टी आम्ही वाट बघतोय तो म्हणजे माझा भाऊ, आमचा मित्र प्रथमेश. तो येईल 5-10 मिनिटातच येईल, मग त्याला तुम्हाला भेटवतो आणि 1.5 तास काहीतरी टाइमपास करतो. मनाली मनाली एक्साइटमेंट भरलेली आहे पूर्ण पोरांमध्ये, एक्साइटमेंट. तर आता वाजले 38 आणि आम्ही बाहेर गेलो होतो, खाल्लं पिल्लं जरासं. प्रथमेश आलेला आहे, हाच एक जण बाकी होतं. पिल्लं खाल्लं ना, हा तेच ते खाल्लं पिल्लं, तेच पिल्लं खाल्लं, तेच ते. उकडीचे मोदक खाल्ले, हा उकडीचे मोदक खाल्ले आणि उसाचा रस. उकडीची मोदक आणि उसाचा रस. कट बस. गाईज ही बघू शकता तुम्ही, ही आमची ट्रेन आहे मुंबई निजामुद्दीन. ही स्पेशल आहे, ही पूर्ण AC आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण AC आहे. त्याच्यामध्ये जनरल वगैरे काहीच नाही, पूर्ण AC सुपर फास्ट एक्सप्रेस. तर गाईज या बघा, या आमच्या सीट 2, इथे 2 आणि इथे 2, म्हणजे ही एक आमची सीट आहे. आम्ही या काकाने ॲडजस्ट करवलं, बाकी सगळी पोरं इथे बसते. आणि आता उनो कोणाच्या बॅगेत आहे? तुझ्या बॅगेत आहे. कोण आला रे? तर हा आता ही गाडी आम्हाला दिल्लीपर्यंत घेऊन जाईल. बघूया आता दिल्लीपर्यंतचा प्रवास कसा होतोय. थंडी वाजणार आहे नाही वाजणार आहे, काय वाटतं तुम्हाला? म्हणाली की वाट लगा देंगे. आणि ही ट्रेन तुम्ही बघू शकता. तर गाईज आता एक्झॅक्ट वाजलेत 11:10 आणि ट्रेन ऑन टाइम निघालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट वडोदरा. 5च स्टेशन आहे त्या सुपर फास्ट एक्सप्रेस, म्हणजे एकदम. आणि तिकीट थर्ड इकॉनॉमी आहे ना? थर्ड इकॉनॉमी. हा, थर्ड इकॉनॉमी बरोबर. थर्ड इकॉनॉमी. काही ट्रिप सुरू झाली आणि पहिलाच लपडा. RAC वाल्यांना एक्स्ट्रा ब्लँकेट नाही असं ते म्हणतात, आणि ते मॅटर चालू आहे. तो असं म्हणतोय RAC वाल्याला ब्लँकेट देणारच नाही. बरं काय सी एक्स्ट्रा भेटतो की नाही? एक्स्ट्रा हा ते पण 2 भेटलं, 2 जर बसतायत तर मग दोघांना 2 ब्लँकेट देणंच आहे ना तुम्हाला. पॉइंट आहे, रूल. आणि आता सोशल मीडिया पोस्टिंग चालू, गुड बेटर आहे म्हणून दादा आलाय ते इग्नोर पोपट. आम्ही 1 तास झाला हा उनो नो मर्सी खेळतोय, कोणी जिंकत नाही. आता जिंकेल, बघूया. भाई हा एवढा घाणेरडा गेम आहे, एवढा घाणेरडा गेम आहे. पत्ते कमी करून पत्ते द्या. आमची जिरली भाई संपतच नाही. पत्ते कमी करून देतात. नो मर्सी उनो नो मर्सी. भाई एवढा हरामी एवढे घाणेरडे पत्ते आणि रूल येत नाही याच्यामध्ये. एकमेकाला पत्ते द्या, मी चूज करणार, तू माझे पत्ते घे. अरे काय 65 परा. संपतच नाही, संपतच नाही. घ्यायचा हा, नका घेऊ. 200 रुपये त्याच्या पाठी. 2 खेळा आपण.
हा गोट्या खेळा गोट्या. पत्ते टाकू गड्डी टाकू गड्डी 47 पत्ते घेऊन. रे जाऊ दे तू भर. हे भर रे हे भर आणि बंद करा. ठीक आहे चला बघतो आता पुढे काय होतं ते. हा पत्ता ना सगळ्यात बंड पत्ता आहे. आता सगळ्यांचे पत्ते मिक्स झाले. तर हे परत वाटायचे. अरे हा संपतच नाही. एक वाचला एक. कोणी बनवलाय नो उनो पण कोण नाही बोलला आता भंड गेम आहे भाई. हट नो मर्सी एकदम गेम आहे. तेच गेम आहे भाई. गाईज गुड मॉर्निंग. आता वाजले 9:20 आणि आता आम्ही पोहोचलोय राजस्थानला. हे बघा सगळे उठून फ्रेश झालेले आहेत. हा जरा पसरा इग्नोर करा कारण पोरं आमची जरा आता सगळे स्नॅप स्टोरी बिरी काढायच्या याच्यात आहेत. नाश्ता आपण मागवलेला आहे. नाश्ता काय मागवलाय? ब्रेड ऑमलेट आणि ब्रेड बटर त्यासोबत आणि चहा आणि ऍपल ज्यूस. आणि ऍपल ज्यूस तर ठेव, आपल्याला लागेल इम्पॉर्टंट. तर नाश्ता बिष्टा करून घेतो. भाई थंडी आहे भाई म्हणजे डांग फार थंडी आहे. आम्ही सकाळी उठलो आणि डायरेक्ट सर्दी. म्हटलं भाई स्वेटर बिटर घालावं लागेल पण नंतर नॉर्मल झालं. म्हटलं ठीक आहे काम पद्धत. आणि आमचा ना प्रॉब्लेम असा झाला ही काच ना साली घाणेरडी आहे आणि सगळा चांगला व्ह्यू ना इकडून जातोय या साईडनी वेंडी. तर पानचट वाटतंय जरा. ठीक आहे आता काय जाऊ दे नाश्ता बिस्टा करून घेतो. आता वाजले 10 आणि कोटा जंक्शनला आमची गाडी थांबलेली आहे आणि आम्ही जरा कंबर सारखे करायला खाली उतरलो. राजस्थानमध्ये एंट्री झालेली आहे पोरांची. काय रे पहिल्यांदा राजस्थान कोटा जंक्शन पहिल्यांदा ना पण तू पहिल्यांदा. हो पहिल्यांदा हा पहिल्यांदा आहे तुझा बाबा. राजस्थान मी पण बघ इथे राजस्थानला पहिल्यांदा खाली. नाही, तो आंध्र प्रदेशला गेलाय. राजस्थान की धरती पे पहिली बार पैर रखा है. तर हा आणि इथे गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. गाडी आमची सुपर फास्ट आहे भाई थांबतच नाही कुठे. अरे पण भेंडी इथे ते चाय गरम चाय ते पाणी बॉटल काय येत नाही. आम्ही तो ते ऑर्डरवाले होते हा का मग ते पाणी पिणीवाले घेऊन फिरतच नाही. आम्ही तो लंच नाही सॉरी ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला तो आम्ही खाल्ला बस. तो पण रात्री ऑर्डर दिलेला म्हणून तो आता आला. आणि टेबले आणलेले आम्ही. सो आपलं काय पोटाचं काय हे नाही एवढं चिले. गाईज आता वाजले किती 12:35 झाले आणि आता आम्ही दमशेरच खेळायला सुरुवात केली कारण उनो मर्सी घेऊन कंटाळा आलाय आणि दमशेराज चालू झालेला आहे. मूवीज दिली ना मूवीज असणार. गेस आम्ही सांगितलंय मूवीचं नाव. आता हे दोघं गेस करताय करू शकत नाही. अरे अरे हे काय केलं? अरे हे असं कोण करतं? अरे तो टपरीवाला. आठवत नाही भाई. हे कसं नाही कळू शकत यार. हा तो तुमचा टीम मेंबरच तुम्हाला शिवाय घालणार आहे. आता गाईस आता वाजले 3:30 आणि आम्ही फरीदाबाद रेल्वे स्टेशन सोडलाय. आता येईल आमचा निजामुद्दीन रेल्वे स्टेशन ना तो स्टेशन येईल. तिथे आम्ही उतरू. मग तिथून आमच्याकडे टाइमपास करायला चक्क 4 तास आहे आणि आम्ही आताच पोचू म्हणजे असा 15-20 मिनिटात आता आम्ही दिल्लीला पोचू. निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला आम्ही बॅगा बिगा सगळ्या अशा काढून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित. चेक झालेलं आहे सगळं काय घेतलेलं सगळं घेतलं ना. काही आता झाले 3:47 आणि आता आम्ही पोहोचलोय दिल्लीला. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. यस वी आर इन दिल्ली. दिल्ली वाईब चेक गाईज. आणि आम्ही इथे ट्रायपॉड सेट केलाय. आम्हाला रील्स शूट करायचे त्यामुळे ट्रान्झिशन रील्स त्यामुळे त्याचा सेटअप मारतोय. बघा बॅगा बिगा इथं ठेवल्या आहेत. रील सेटअप चालू आहे. आता आम्ही आलो स्टेशनच्या बाहेर आणि पहिलाच प्रॉब्लेम श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घेण्याचा भाई म्हणजे जेन्युनली फील होते
ती काहीतरी नाकात जातंय आणि इथे इरिटेशन झालीये. काय श्वास पूर्ण घेतायत. कोणी ऍडवाइस दिली ना टेक अ डीप ब्रीथ, नाही करू शकत भाई. भाई हा नाही करू शकत. जेन्युइन प्रॉब्लेम आहे, जेन्युइन. आता आम्ही कॅब बुक केली. आता आम्हाला जायचं आहे ISBT काश्मीरी गेट. आमची मनालीसाठी ISBT काश्मीरी गेट वरून बस आहे. तर आम्ही सगळे कॅबच्या दिशेने चाललोय. कॅबवाल्याने थोडं आम्हाला बाहेर बोलवलं, कारण तो बोलला की बाहेर या, इथे पार्किंगचे त्यांना 50 रुपये जास्त लागतील, त्यामुळे तुम्ही थोडंसं बाहेर या. म्हणून आम्ही सगळे आता चाललोय. थंडी आहे बाई, थंडी आहे. आम्ही पण स्वेटर बिटर काढतो जरा, पण बेरेबल थंडी आहे म्हणून एवढ्यात नाही काढले. कारण काय आहे, मुंबईकर आहोत ना आम्ही, आमच्यासाठी ही थंडी पण जास्तच आहे. म्हणजे मनालीला काय होणार आहे काय माहिती. बापरे, बघूया आता. चला पुढचं पुढे. पण सध्या तरी बाहेर जाऊया. ही वाली टॅक्सी पण आहे, टॅक्सी आहे, सायकल, तेच काय आहे ते काहीतरी आहे. काय बोलतात त्याला आम्हाला माहीत नाही, पण हां आहे. भारी आहे, पण जाम भारी. वाईब मस्त आहे. फक्त पोल्युशन जरा जास्तच आहे. म्हणजे आता घसायला ना फील व्हायला लागले की काहीतरी टोचतंय घशाला, इरिटेशन होत आहे. असं श्वास पूर्ण घेता येत नाही आहे. आणि या टोलबद्दल ते कॅबवाले बोलत होते. हा टोल आहे इथे रेल्वे स्टेशनचा. आतमध्ये एंट्रीला ते 50 रुपये वगैरे घेतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला या, एक मिनटं, हां, म्हणून त्यांनी आम्हाला या टोलच्या बाहेर बोलवलं. काय बोलतो? पोल्युशन किती आहे इकडे भाई, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. हे जर तुम्हाला थोडंसं सफेद सफेद दिसतंय ना भाई, हे काय फॉग बिग नाही, पोल्युशन आहे लिटरली. भाई दम लागला बना भाई साहब, क्रेझी. आणि सन सेट होणार आहे आता थोड्याच वेळात. गाईज हे बघा, ही आमची कॅब आली आहे आणि दुसरी कॅब तिकडे आहे तिथे. तर गाईज आता आम्ही कॅबमध्ये बसलो आहे. कॅबमध्ये आम्हाला 39 मिनटं दाखवतो, मला ती 35 होतं 39 मिनटं दाखवतं आहे ISBT गेटसाठी. आणि दिल्लीची वाईब चेक करा तुम्ही. आम्ही निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेर टॅक्सी विचारली, त्यांनी आम्हाला 600 रुपये सांगितले. आणि आम्ही मग 2 कॅब केल्या. कॅब काहीतरी 250 समथिंग आले. 2 कॅब केल्या आम्ही. तिघं जण त्या कॅबमध्ये, आम्ही तिघं ठीक आहे या गाडीत आहे. आता दिल्लीची वाईब चेक करा गाईस. दिल्ली वाईब, ओ माय गॉड, टू मच पोल्युशन भाई. KFCला आलेलो खायला. खाल्लं आहे पूर्ण. भूक लागलेली त्यामुळे ब्लॉक करायचा विसरलो. गप खाल्लं. हा ना, विसरलो भाई. आता जाऊया बाहेर. गाईज हा बघा, महाराणा प्रताप आंतरराज्यीय बस अड्डा, काश्मीरी गेट, दिल्ली. आणि त्याच्या समोरच इथे KFC आहे. इथे आम्ही आता खाल्लं, कारण आम्ही दुपारी जेवलो नव्हतो म्हणून भूक लागलेली. खाल्लं पिल्लं. आता बसवाल्याला फोन करू आणि मग बसमध्ये बसूया. गाईज आता वाजले 7 आणि आता आम्ही आहोत काश्मीरी गेट बस स्टॉप. हा बघू शकता तुम्ही. आणि काय खचाखच भरलेला आहे भाई. बघा सगळ्या बसेस इथे लागल्या. आम्हाला बसवाल्याने सांगितलं आहे 55 आणि 56च्या मध्ये यायला. आमची बस अजून आलेली नाही आहे. 7:30पर्यंत बस येईल. आम्ही अर्धा तास आधी आलोय लवकर, कारण रिस्क नाही घ्यायची भाई आपल्याला. आणि थंडी मजबूत आहे भाई, मजबूत. स्वेटर बिटर घातलाय सगळ्यांनी, घातलं भेंडी. आम्हाला आधी वाटलं नाही एवढी थंडी असेल, पण भाई हातपाय सून होत आहेत, एवढी थंडी आहे, लिटरली आहे. भाई आता आम्ही काश्मीरी गेटवर सगळ्यांनी नेक पिलो घेतले. तेव्हा चोचले बघा, हा चोचले बघा, सगळ्यांनी घेतले. 250 बोलला तो आधी. आम्ही 130 रुपयाला एक सगळे घेतले. भाई हटजो कोण आहे. तर काही ही बघा, आमची बस आलेली आहे आणि आमच्या गाडीचा नंबर बघा. गाडीला नंबर VIP आहे. कसं बस आली. हा घाल अंगावर घाल भाई, कम्फर्टेबल आहे भाई. गाईज ही बघा, आमची ही बस आहे. सेमी स्लीपर सीट्स आहेत आमच्या. हे बाई अशी पूर्ण. हा आता झोपलाय, पायवर गेले का. हा मस्त आहे. आणि आमच्या 2, 4 आणि त्या 2, 6. गाईज आता आमची बस निघते. गणपती बाप्पा मोरया.
चला आता झोपा. लेट्स हे झोपा. काय उनो खेळू? उनो खेळायचं आहे. आता 11:15 झालेत आणि आम्ही आलोय कुरुक्षेत्र. आता जेवायला थांबलोय. हे बघा सगळे इथे जेवायला थांबलेत आणि ना लिटरली अशी थंडी आहे ना बाई, ती फाटून हातात आलेली आहे. ॲज अ मुंबईकर एवढ्या थंडीचं ना डोक्याला ना बॉडीला सवयच नाही, माहीत दिसलंय. मध्ये आम्ही उतरलेलो कुठे अंबाळा काहीतरी. अरे एवढी फट्टे थंडी होती. आता इथे थोडीशी कमी आहे, म्हणजे बेरेबल आहे. हा बघा हा पूर्ण ढाबा. इथे बाहेर स्ट्रीटिंग पण आहे. तर काही जेवायला बसलोय आम्ही आणि ना मी ब्लॉग का चालू केला कारण ही काकडी ना भाई एवढी जास्त गोड आहे. अशी काकडी आम्ही कधीच नाही खाल्ली. जाम भारी आहे बाई, जाम भारी. तर काही आम्ही या ढाब्यावर थांबलेलो. याचं नाव काय रे? नाव नाही माहिती, तिकडे वाचवा लागेल. फ्रॉड धाबा. फ्रॉड म्हणजे टेस्ट चांगली होती पण भाई एवढं जास्त एक्सपेन्सिव्ह. पहिलं तर मेन्यू कार्ड दिलं नाही, खूप एक्सपेन्सिव्ह. नंतर मग आम्ही भाजी मागवली, मिक्स भाजी. 280 रुपये एक भाजी आणि 6 आणून दिला. विचारलं पण नाही. 2 पाहिजे 3 पाहिजे 6 जण मागितली. 400 रुपये आम्ही खाल्ल्या. कारण की क्वांटिटी खूप कमी होती. ठीक आहे चल आणली. नान बरोबर, नान आम्ही 7 घेतलेले. भाई बिल सांगताना 12 नान खाय आपने. तर आमच्या 6 मिक्स भाज्या आणि 2800 बिल झालं भाई, कळतंय. आणि आम्ही त्याला कांदा आणून द्यायला सांगितलं. आपल्याकडे कसं कांदा फुकट येतो, असा कॉम्प्लिमेंटरी येतो. म्हणजे आम्ही सॅलड मागितलाच नाही. भाईनी कांद्याच्या जागेवर सॅलड आणून दिला आणि सॅलड 60 रुपये. आई कसम पहिला स्कॅम. ठीक आहे छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात पण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी होतात. तर असं 5,000 10,000 बजेट घेऊन येऊ नका. खूप जास्त गोष्टी होतात अनएक्सपेक्टेड. त्यामुळे थोडा त्याच्यात पैसे भरून आणा कारण होतात भाई थोडे स्कॅम. कळलं. फटकन काहीतरी बिल वाढतं, पैसे वाढतात भाई. आणि हे बसवाले त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी घेऊन येतात. त्यामुळे थोडेसे जातात. आता जातो हे ना जाम ऑन मारतं. माझ्या डोक्याचा खंडोबा केलं. एक तर ऑलरेडी थंडीने हातपाय गारटलेत भाई. हे हा पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा भाई. प्राईस विचारा कुठेही गेलो तरी भाई. पण हां ते जसं तुम्हाला मगाशी बोललो पैसे थोडे जास्त आणा भाई. असं बजेट ट्रिप वगैरे ना. चला निघूया आता. बस गाईज ॲक्सिडेंट झालाय इथे. ट्रक आणि 4 व्हीलर. अरे भाई चेपला ना गेला अरे पण ते काय. आणि तो ट्रक पूर्ण सामान पडले भाई. अरे ट्रक उलटा आलाय पूर्ण. गाईज आता वाजलेत 7 आणि आम्ही मनाली प्रायव्हेट बस स्टॉपला पोचलोय. जरा काळोख आहे नंतर दाखवतो. आणि बसमधून उतरलोय. -7 डिग्री आहे. हात पाय कापतात सगळं. हे टोपी ना बॅगेत होती खाली आणि बॅग डिक्कीमध्ये होती. बसमधून डिक्कीतून बॅग काढेपर्यंत नाक हात पाय सगळं गारटलंय. आता आम्ही बसने आता आमचं जे लोकेशन आहे म्हणजे आमचा जो विला आहे तो विल्याचं लोकेशन इथून 2.4 किलोमीटर समथिंग आहे. तर आम्ही बोलता येत नाही. तर आम्ही कॅबवाल्यांशी आता बार्गेनिंग करतोय. आम्हाला 500 रुपये सांगतायत भाई 2 किलोमीटरचे. काय आहे आता आम्ही रूममध्ये आलोय. आता प्रश्न असा झालाय की पहिल्या आंघोळीला कोण जाणार. सगळ्यांची फाटलेली आहे त्यामुळे आम्ही आता सुटतोय. जो सुटेल तो पहिला आंघोळीला जाणार. 3, 2, 1 गो. शाणे सगळे शाणे. आता सगळ्यांनी ब्लॅक करा. 3, 2, 1 गो. मला माहित होतं कोणच करणार नाही. भोला भाला था सीधा. त्यांनी खरं ऐकलं मला. सगळ्यांनी ब्लॅक करा. साधी पोळी भाजी मी तर मस्करीत बोललो. खरं ब्लॅक केला. पॉलिटिक्स. तर काही आमचा 3 दिवसासाठी मनालीचा विला हा बघा हा आहे. लुक ॲट दिस ब्युटी. हे इथे पूर्ण गार्डन आहे. वॉक करू शकता इथे मस्त.
हे इथे बॉनफायरसाठी इथे पोरं बसून मजा करतील. तो तिथे बर्फ आहे सफेद सफेद. आधी तुम्हाला विला दाखवतो. पण हे बघा इथून एंट्री. ही काय प्रॉपर एस्थेटिक आहे ब्रो. खतरनाक फोटोज व्हिडिओज येणार आहे तिथे. आणि हा बघा हा आमचा हॉल. जेवस मस्त. काय पितात माहिती आहे काय? हे गरम पाणी पित आहे. दिवस आले आहेत असे सगळे फ्रेश आलेले आहेत. नाही काश्मीरी. इथे बसायला पण जागा आहे. हे टेबल पण ठेवलेत भाई. फुल एकदम ओल्ड स्कूल पहाडी वाईब. हा पूर्ण मोठाचा मोठा हॉल आहे बरोबर. हा हॉल झाला. आता तुम्हाला रूम दाखवतो. थंडीने डांग फाटली. डांग फाटली आहे डांग. पहिला तर हा बघा हा एक रूम आहे. हा थोडासा ओके रूम आहे पण ठीक आहे. स्पेशियस रूम आहे भाई. मोठा व्यवस्थित. डबल बेड आहे इथे. आणि हे जरा बाजूलाच किचन आहे. किचनमध्ये गॅस आहे. फ्रीज आहे. फ्रीजचं काही काम नाही. बंद कर बाबा. फ्रीजमधून हवा आली. हे बघा हा पूर्ण किचन आहे आपला. मस्त मोठा किचन आहे. हा बघा पूर्ण हा किचन झाला. या किचनला लागूनच इथे वॉशरूम आहे एक. इथे आता पोरांनी आंघोळ बिंघोळ केलेली आहे. हा पूर्ण वॉशरूम आहे एक. फर्स्ट वॉशरूम. वॉशरूमच्या बाजूलाच हा एक क्लासिक बेडरूम. हा बेडरूम बघा काय एक नंबर. पूर्ण भाई एस्थेटिक. हे बघा इथे ह्या लोकांनी आम्हाला शॅम्पू आणि साबण पण दिला आहे. हा नवरी रेडी झाली आमची. कडाक चा व्ह्यू पण एक नंबर आहे. हा बघा आता खोलत नाही मी कारण बाहेरून जास्त भपकारा मारतो थंडीचा. भाई ते 20 लोक राहतील एवढा मोठा रूम आमच्या 6 जणांसाठीच आहे. 20 तर आरामात राहतील बाई. इथे आरामात 20 लोक राहतील. हा आता हा जो बेडरूम आहे थोडा मेसी असेल कारण इथे सगळे कपडे वगैरे ठेवलेत. पण तरी आम्ही ठीकठाक साफ करून ठेवले. बघा हा पण एक बेडरूम आहे. आणि याच बेडरूमला लागून अजून एक वॉशरूम आहे इथे. गिझर सकट. माझा टावेल इग्नोर करा. कशा आंघोळ्या केल्यात आम्ही आम्हाला माहिती. बापरे कपाळात गेलेल्या. आणि हा इथून बाहेर पडायचा. बेडरूममधून बाहेर आलात. असे बेडरूममधून बाहेर आलात इथून बाहेर जाऊन हा बघा हा तो बॉनफायरवाला एरिया पूर्ण. इथून अजून एक हा एक रूम आहे. म्हणजे इन शॉर्ट 4 रूम आहेत आमच्याकडे. बघा हा एक स्पेशियस बेडरूम. कपडे इग्नोर करा गाईस कारण आता सगळे आवरायला घेतले कारण थंडीने हालत टाईट झाली. चड्डी. इथे हा बघा स्पेशियस रूम. आणि सगळे हे कंपार्टमेंट उघडतात. तुमचं सामान वगैरे सगळं काय राहू शकतं बाबा. सगळं काही. इथून व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. 1 मिनटं खोलतोच. काय होईल ते होईल. भेंडी बघून घेऊ. कसं उघडतं भाई. उघड उघडतंय की नाही. हा उघडली. हा लुक ॲट दिस ब्युटी. हा वाव. आणि तो तिथे वरती बर्फ पडलेला आहे. सगळं सफेद जे दिसतंय सगळा बर्फ पडला आहे भाई. खतरनाक. आणि इथे व्ह्यू आहे हा मस्त भारीवाला. आणि या बेडरूमला पण इथे वॉशरूम आहे प्रॉपर. चड्डी बिड्डी इग्नोर करा. क्लासिक. दोघं तिघं एकत्र आंघोळ करतील एवढे मोठे मोठे बाथरूम. तिन्ही पण मोठे मोठे बाथरूम आहेत. आणि इथे पण किचन आहे पण इथे गॅस नाही आहे. बस किचन आहे व्यवस्थित. ऑल डन. ही व्हिडिओ आपण इथे संपवणार आहोत. आणि मनालीचा फर्स्ट डेवाला व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दिसेलच. 6 दिवस आम्ही मनालीमध्ये आहोत. तर 6 व्हिडिओ येणार आहे तुमच्याकडे. पूर्ण सिरीज येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबून ठेवा. नोटिफिकेशन येईल ना. थंडीने हात गारटला आहे. सकाळी -7 डिग्री. बाप रे हालत टाईट झाली रे. ही व्हिडिओ आपण आता इथे संपवूया. आता आज आमचा फर्स्ट डे आहे. फर्स्ट डेचा व्लॉग तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल. तर स्टे ट्यून फॉर दॅट. तर ही व्हिडिओ आपण इथे संपवूया. आय होप यू लाईक द व्हिडिओ. अँड इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटा तुम्हाला अशाच कोणत्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कुठे असत राहा. बाय. टेक केअर. सी यू अगेन. पीस आउट. आणि पोरांचा फोटोशूट चाललाय भाई. बाय.